आज आपण पारंपरिक पद्धतीने कटाची आमटी बनवणार आहोत. कोणताही सण असो किंवा छोटा मोठा कार्यक्रम असो, त्यामध्ये शुभ म्हणून आपण पुरणपोळ्या हे करतोच आणि पुरणपोळ्यांबरोबर कटाची आमटी देखील करतोच. तर आज आपण इथे एकदम मस्तपैकी पारंपरिक पद्धतीने कटाची आमटी करणार आहोत. पाहू शकता तुम्ही, मस्त अगदी कलर वगैरे पण खूप छान आलेला आहे आणि इतकी साधी सोप्या पद्धतीने करणार आहे का नवीन शिकणारे देखील ह्या पद्धतीने जर केली ना तर कटाची आमटी एकदम मस्त आणि उत्तम होते. बघा, तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक कटाची आमटी मी करायला शिकवलेली आहे. चला तर मग आता इथे रेसिपीला सुरुवात करू. ते इथे मी लसण घेतलेले आहे, त्याच्यानंतर मी 1 इंच अद्रक घेतलेला आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतला आहे, कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे, 1 कांदा मोठा तो कट करून घेतलेला आहे, खोबरं कट करून घेतले आहे, तीळ घेतलेले, 2 लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे, चिंचेचा कोळ घेतलेला आहे, थोडं तयार असलेलं पुरण घेतलेलं आहे आणि कढ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये ना लवंग आणि दालचिनी ना अगदी हलक्या याच्याने फक्त भाजून घ्यायची आहे आपल्याला. ते इथे मी भाजून घेत आहे. अगदी सुगंध येईपर्यंतच भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे थोडी तीळ जी आहे ती घेतलेली आहे, ती देखील आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे. तर मी हे सगळं भाजून घेणार आहे. बघा, अशी तीळ एकदम अशी चटकायला लागली की समजायचं भाजून झालेली आहे. तर आता ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे. मस्त छान अगदी तीळ चटकलेली आहे. अशी तीळ चटकली नाही की आपल्या भाजीला वास पण छान येतो आणि टेस्ट पण फार छान येते. बघा, यामध्येच मी हे जे सुकं खोबरं आहे हे देखील भाजून घेणार आहे. अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला हे सुकं खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. याने आपल्या ज्या कटाच्या आमटीला एक खमंगपणा येतो. बघा, आता हे सुकं खोबरं जे आहे ते देखील भाजून झालेलं आहे आणि कोणतंच भाजताना हे मी तेल घातलेलं नाही आहे. आता यामध्येच आपल्याला कांदा जो कट करून ठेवलेला आहे ना तो देखील भाजून घ्यायचा आहे, अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत. तेलाची सुद्धा गरज नाही आणि तेल टाकायचं पण नाही आहे, आपल्याला असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे. पाहिजे आपला कांदा देखील मस्त अगदी मिनिटभरात लगेच भाजून झाला आहे. बघा, कांदा एकदम गुलाबी रंगावर आलेला आहे. आता हे देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण मी गार करून घेत आहे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे, पण मात्र कढई गरम आहे. यामध्येच मी 1 चमचा धने पावडर जी आहे ना ती भाजून घेणार आहे. बघा, गरम आहे आपली इथे कढई आणि असं जर धने पावडर भाजून घेतली ना तर बापरे, भाज्यांना खूप छान अशी चव येते. तर तुम्ही असं नक्की करून बघा. बघा, एकदम छान मस्त असं भाजून झालेलं आहे. आता पहा, हे सगळं मिश्रण जे आहे सगळं गार झालेलं आहे. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. सगळं मी सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आहे. सगळं आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. त्याचबरोबर आता इथे कोथिंबीरच्या काड्या ज्या आहेत ना त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत, त्याच्याने खूप छान चव येते. त्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे, हा लसूण पण घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे अद्रक आहे, हे अद्रक पण घालून घ्यायचं. आता मी हे सगळं अद्रक वगैरे पण घालून घेतलेलं आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला मस्तपैकी अशी फोडणीला घालायची आहे. तर आता हे वाटण आपल्याला मस्तपैकी पाणी न घालता आपल्याला हे दळून आणायचं आहे. तर मी दळून आणते. मस्त आपल्याला हे वाटण पाणी न घालता दळून आणायचं. पहा, पाणी न घालता इथे आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आपण फोडणीला तयारी करूया. इथे मात्र आपल्याला भरपूर तेल लागणार आहे, म्हणजे भाजीला घालतो ना त्याच्यापेक्षा 1 पळी तरी जास्त पाहिजे. तेल असलं ना आपला हा जो कट आहे ना खूप छान लागतो. इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता इथे छान तेल गरम झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडली की मग जिरं घालून घ्यायचं आहे आपल्याला. मोहरी छान तडतडली की मग आपल्याला मात्र इथे जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं घातल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं हिंग पण घालून घ्यायचं आहे.
आता इथे मी कढीपत्त्याची फोडणी घालून घेणार आहे. आता इथे काही मसाले घालायचे, तोपर्यंत मी इथे गॅस बंद करते, म्हणजे आपले मसाले जे आहे ना ते जळणार नाही. तर सुरुवातीला मी आता हळद घालून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे. त्याच्यानंतर इथे मी थोडासा गरम मसाला घालून घेणार आहे. आणि मगाशी जी धनेपूड जी आपण भाजून घेतली होती ना ती घालून घ्यायची आहे आपल्याला. याने टेस्ट. वरतून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि आता हे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा हे छान असं परतलं गेलं. आता मी गॅस बंदच ठेवलेला आहे, कारण आपले मसाले जळून नको जायला म्हणून. आणि आता हे जो आपण वाटण केलेले आहे ना, हे वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान मस्त अगदी फ्राय करून घ्यायचं आहे वाटण. एकदम मस्त पाहू शकता तुम्ही, कलर वगैरे किती छान आला आहे आपल्याला. असं केलं ना की आपल्याला ना छान अगदी तर्री वगैरे येते मस्त. छान मस्त अगदी भाजून झालं की तोपर्यंत आता आपल्याला इथे गॅस चालू करायचा आहे, कारण इथे मी गॅस बंद केला होता आपले मसाले जळू नये म्हणून. आणि आता मात्र याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे. छान आता आपल्याला एक उकळी आणून द्यायची याला. बघा छान उकळी आलेली आहे. आता हा जो कट आहे ना आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. याच्यात मी काही अख्खी डाळ पण ठेवलेली आहे. आणि आता इथे गोड म्हणून तुम्ही गुळे घालू शकता, पण मी इथे पुरण जे आहे ना साखर घालून मिक्स केलेलं ते यामध्ये टाकून घेणार आहे. आता आपल्याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आता याला. बघा किती छान उकळी आलेली मस्त, आणि कट पण वरती आलेला तुम्ही पाहू शकता. चिंचेचा कोळ करून ठेवलेला होता तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्हाला ना कितपत पातळ हवं आहे ना तितपत करू शकता तुम्ही, कारण ही जो कट आहे ना हा पातळच चांगला लागतो. आता इथे मात्र मी चवीनुसार मीठ घालून चवीनुसार मीठ घालून झाले. अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला आता याची उकळी काढून घ्यायची आहे. आपल्या इथे कट झालेला आहे बघा. मस्त सुगंध येतोय एकदम, तुम्ही पाहू शकता. तरी पण पहा किती वरती आलेली, एकदम छान अगदी मस्त. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करून बघा. आता यावर आपल्याला 2 ते 3 मिनिटाची फक्त वाफ काढू. बघा आपला इथे कट तयार आहे. आता शेवटी फक्त मसाला घालून घ्यायचा आहे. थोडासा मसाला घालून घ्यायचा आहे फक्त, आणि वरतून आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथे आपली कटाची आमटी एकदम बिलकुल तयार आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करा. मस्त पुरणाबरोबर आपण हे खाऊ शकतो, पुरणपोळी बरोबर.